प्रिय श्रोते हो, आज आपण नामाची महिमा शृंखलेत एक अतिशय सूक्ष्म आणि अनुभवाधारित विषय घेऊन आलो आहोत. 9वा उपाख्यान, नाम घेतले की विकल्प उठतात. हे वाक्य जरी थोडं गूढ वाटत असलं तरी प्रत्येक नामसाधकाला त्याचा अनुभव येतो. आपण जेव्हा मनापासून नाम घ्यायला बसतो तेव्हा सुरुवातीला शांतता वाटते, पण काही क्षणातच मनात विचार, कल्पना, आठवणी, चिंता हे सगळे विकल्प उठू लागतात. का होतं असं आणि हे टाळायचं कसं? आज आपण हे समजून घेऊया. संत म्हणतात, नाम घेतलं की मन शुद्ध होतं आणि शुद्धीच्या प्रक्रियेत जे अपवित्र आहे ते वर येतं. जसं एखाद्या तलावाचं पाणी ढवळलं की खाली साचलेली माती वर येते, तसं नामाच्या प्रभावाने आपल्या अंतःकरणात दडलेले संस्कार, वासनांचे अंश आणि विचार वर येऊ लागतात. हे म्हणजे मन खराब झालं नाही, उलट शुद्धीची सुरुवात झाली आहे. आपण अनेक जन्मांपासून असंख्य विचार, भावना, इच्छा साठवून ठेवलेल्या असतात. नाम घेतल्याने जेव्हा चैतन्याचा प्रकाश मनावर पडतो तेव्हा हे सगळं अंधारातलं वर दिसू लागतं. तेव्हाच विकल्प निर्माण होतात. मन विचलित होतं, स्थिरता तुटते आणि साधक घाबरतो. मी तर नाम घेतोय पण मन अजूनही भटकताय. पण खरा साधक समजतो की हेच शुद्धीकरणाचं लक्षण आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता विकल्प येती पण त्यासी धरू नये मती. म्हणजे नाम घेताना विकल्प आले तरी त्यांना मन देऊ नका. विकल्प आले म्हणजे मनातले दोष बाहेर पडत आहेत. जसा रोग बरा व्हायला ताप येतो तसा मन शुद्ध व्हायला विकल्प येतात. आपलं काम फक्त एकच, नामाशी जोडलेले राहणं. विचार आले जाऊ द्या, भावना उठल्या ओसरू द्या, पण नामाची माळ हातातून सुटू देऊ नका. जसं नदी आपला प्रवाह रोखत नाही तसं मनातले विचार येऊ द्या, पण नामाचा प्रवाह अखंड चालू ठेवा. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, विकल्प जरी उठले तरी नाम न सोडावे. नाम म्हणजे अग्नी आहे, तो जसा जाळतो तसाच विकल्पांचं ओझही जाळून टाकतो. विकल्पांना विरोध न करता फक्त नामावर ध्यान ठेवायचं. हळूहळू विचारांची गर्दी ओसरते आणि नामाचा गोड नाद अंतःकरणात स्थिर होतो. जेव्हा आपण प्रथम नामसाधना सुरू करतो तेव्हा मन हे अस्थिर पिल्लासारखं असतं. ते प्रत्येक गोष्टीकडे धावतं. पण जसा जसा नामाशी सहवास वाढतो तसा तसा तोच पिल्लू म्हणजे देवाजवळ येऊन स्थिर बसतो. हेच मनाचं प्रशिक्षण आहे आणि हे प्रशिक्षण विकल्पांच्या लाटांमधूनच मिळतं. नाम घेताना जर विकल्प आले तर ते थांबवा नाहीत, त्यांना ओळखा आणि नामात विलीन करा. नाम म्हणजे समुद्र आहे, विकल्प म्हणजे लाटा. लाटा येतात जातात पण समुद्राचा गाभा कायम शांत असतो. तसंच नाम घ्या आणि त्या नामातच स्थिर राहा. संत एकनाथ महाराज म्हणतात, नाम घेता मन भटके तरी नाम सोडू नये. कारण भटकणं हेच मनाचा स्वभाव, पण थांबणं हेच नामाचं सामर्थ्य. म्हणजे मनाचे विचार थांबवायचे नसतात, नामाने त्यांना शमवायचं असतं. प्रिय श्रोते हो, नाम घेताना विकल्प येतात हे त्रासाचं लक्षण नाही तर साधनेची प्रगतीचं चिन्ह आहे. जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत हे विकल्प येत राहतात. पण आपण नामाशी एकनिष्ठ राहिलो तर एक दिवस ते सारे विचार, भावना, भ्रम ओसरतात आणि फक्त नाम उरतं, निर्विकल्प नाम. म्हणून आजचा सारांश एकच, विकल्प आले तरी नाम सोडू नका, ते उठू द्या, पण तुमचं मन नामात घट्ट ठेवा. कारण नामाचं तेज इतकं प्रखर आहे की ते अखेरीस सगळे विकल्प भस्म करेल. जिथे विकल्प संपतात तिथेच परमशांती सुरू होते आणि ती शांती फक्त नामातच आहे. ओम शांतीही शांतीही शांतीही.